तुरुंगात एका कैदी महिलेने एकटीने 7 वर्षात 14 मुलांना कसा जन्म दिला आणि ती दरवर्षी 2 मुलांना कशी जन्म देते, कारण जाणून तुम्ही थक्क होऊन जाल. मी त्या बाईची फाईल माझ्यासमोर उघडून बसले होते. तिला तुरुंगात सगळे रज्जो नावाने हाक मारायचे. कैदी क्रमांक 248. तिचे संपूर्ण नाव रझिया बानो होते. मी तिची फाईल वाचायला सुरुवात करताच माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तिच्या फाईलमध्ये जे काय होते ते वाचून मला धक्काच बसला. एक तरुण आणि सुंदर दिसणारी स्त्री एक अतिशय दुष्ट गुन्हेगार होती, जी 14 मुलांची आई होती आणि धक्कादायक म्हणजे ती कुमारी होती. तिच्या फाईलमध्ये स्पष्ट लिहिले होते की ती अविवाहित 14 मुलांची आई आहे. तिने 7 वर्षात 14 मुलांना जन्म देऊन अनोखा पराक्रम केला होता. याचेच मला आश्चर्य वाटले की तिचे लग्न झाले नव्हते. मग ही 14 मुले कुणाची होती? ज्या गुन्ह्याची ती शिक्षा भोगत होती तोही भयंकर होता. आणि त्याहून विचित्र गोष्ट म्हणजे ही महिला गेली 9 वर्षे या कारागृहात होती आणि हे जेल फक्त आणि फक्त महिला कारागृह होते. इथे कोणत्याही पुरुषाचा काही संबंध नव्हता. इथल्या कामगारांमध्येही सर्व महिला होत्या आणि रझिया उर्फ रज्जोने पुरुषाशिवाय या 14 मुलांना कसा जन्म दिला हे कुणालाच माहीत नव्हते. हे जाणून घेण्यासाठी मी माझी सर्व महत्त्वाची कामे बाजूला ठेवून आधी रझियाचा फाईलचा नीट अभ्यास केला आणि मग तिला वेगळ्या कक्षेत बोलावून माझ्या समोर बसवले. मी पूर्णपणे सतर्क होते, कारण अशा गुन्हेगारी महिला सामान्य महिलासारख्या नसतात. उलट त्या कधीही काहीही करू शकतात आणि माझ्या 15 वर्षाच्या सेवेत मला याची चांगलीच कल्पना आली होती. मला बघून रज्जो हसायला लागली आणि म्हणाली, मॅडम साहेबा, तुमचं असं काय काम होतं की तुम्ही मला एकटीला बोलावले आहे? माझी नजर तिच्या पोटावर होती. मी तिला पाहून सांगू शकत होते की ती किमान 7 महिन्याची गर्भवती आहे. रझियाला माझ्या नजरेत जाणवले व ती हसायला लागली आणि म्हणाली, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये रस आहे? या अंधाऱ्या खोलीत तिचे हास्य भयंकर वाटत होते. मी सक्तीने म्हणाले की मला फार काही माहिती नको. तुझे लग्न झाले नसताना तुला 14 मुले कशी झालीत, आणि तेही या अंधारा कोठडीत राहत असताना जिथे हवाही मुश्किलीने येते, तर कुणी पुरुष येणे अशक्य आहे. आणि आता तुझ्या पोटात असलेल्या मुलाचा बाप कोण आहे? माझ्या प्रश्नाची उत्तरे देण्याऐवजी रझिया पुन्हा एकदा जोरात हसली, जणू तिला हसण्याचा दौरा पडलाय. मी इथे एकटी येण्यापूर्वीच हवालदाराने मला इशारा दिला होता की रज्जो ही एक विचित्र स्त्री आहे आणि तुरुंगातील प्रत्येक जण तिला टाळतो. तिने कुणालाही इजा करू नये म्हणून तिला अंधारा कोठडीत ठेवले जाते. आधीच्या जेलरचेही तिने वाईट रीतीने डोके फोडले होते आणि तिच्या डोक्याला 10 टाके पडले होते. आणि ज्या प्रकारे गुन्हा करून ती इथपर्यंत पोचली होती ती कोणत्याही थराला जाऊ शकली असती. बराच वेळ हसल्यानंतर जेव्हा तिचे हास्य थांबले आणि खोलीत शांतता पसरली, तेव्हा मी तिला म्हणाले की तुझे हे हसण्याचे दौरे मला माझ्या प्रश्नापासून थांबवू शकत नाही. त्यामुळे मला सरळ उत्तर दे. तू गरोदर कशी झालीस? तुझ्या मुलाचा बाप कोण आहे? तू कशी पुरुषाला भेटते? मला हे जाणून घ्यायचे आहे. माझी सक्ती काही कमी होत नसताना रझिया माझ्या जवळ आली आणि हळूच तोंड माझ्या कानाजवळ ठेवून हळू आवाजात म्हणू लागली, खरं सांगू का? तुमचा विश्वास बसेल. त्यावेळी मला खरंच कळलं की ती एक वेडी बाई आहे. क्षणभर मला माझ्या मणक्याचा थरकाप जाणवला, कारण ती माझ्या जास्तच जवळ होती आणि माझ्यापेक्षा खूप उंच होती. आणि तिच्या फाईलवरील तिच्या कारनाम्याने मला आधीच सावध केले होते. स्वतःवर ताबा ठेवत मी कठोरपणे म्हणाले की हो, मला फक्त सत्य ऐकायचे आहे, कारण मला खोट्याचा तिरस्कार आहे. आणि जर तिने मला खरे सांगितले तर मी तिचा जीव वाचवेन, नाहीतर तिला माझ्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि अगदी हळुवारपणे म्हणाली की मी कुवारी आहे आणि माझ्या कोणत्याही पुरुषाशी संबंध नाही. हेच सत्य आहे. रझियाचे बोलणे ऐकून मला खूप राग आला, कारण ती माझ्यासमोर गरोदर उभी होती आणि माझ्यासमोर सत्याच्या नावाखाली खोटे बोलत होती. मी तिच्या तोंडावर जोरदार थप्पट मारले आणि म्हणाले, मग तुझ्या पोटात हे मूल कुणाचे आहे? तू काहीही संबंध नसताना प्रेग्नेंट झाली आहेस? तिला थप्पट मारताच ती पुन्हा जोरात हसली आणि तिचे हसू थोडे कमी झाल्यावर ती म्हणाली, हो नक्कीच,
जसे मी यापूर्वी 14 मुलांना जन्म दिला आहे, आता मी पुन्हा जन्म देणार आहे, कुणाशीही संबंध न करता, असं म्हणताच ती पुन्हा हसायला लागली. आणि मला माहिती होतं की ही बाई इतक्या सहजासहजी काही सांगणार नाही. मी रागाने तिला कोठडीत सोडून बाहेर गेले, जिथे कॉन्स्टेबल हिना माझी वाट पाहत होती. मला पाहताच ती म्हणाली, मॅडम, मी तुम्हाला आधी सांगितले होते की तिच्या तोंडाला लागू नका. मला माहीत नाही की ती जादूगर आहे की खूप धूर्त स्त्री. ती कसं काय प्रेग्नेंट राहते हे कुणालाही ठाऊक नाही आणि ती क्वचितच तिच्या कोठडीतून बाहेर येते. तिला बहुतेक बंदच ठेवले जाते, कारण ती कधी कुणावर हल्ला करेल कुणालाच कळत नाही. पटकन पावलं टाकत मी हिनाला विचारलं, किती वर्ष झाली इथे? माझे बोलणे ऐकून तिने काहीतरी आकडेमोड करून सांगितले की मी इथे 3 वर्षे 4 महिने आहे आणि जेव्हापासून मी रज्जूला असे पाहिले आहे तेव्हापासून तिने माझ्या समोर 6 मुलांना जन्म दिला आहे. पण ती ना कधी तुरुंगातून बाहेर आली आहे ना तिला कुणी भेटायला येते. मग ती प्रेग्नेंट कशी होते हे कुणालाच माहीत नाही. रजिया आणि हिनाच्या बोलण्याने मला काळजी वाटू लागली. काहीतरी असं होतं पण दिसत नव्हते. या सगळ्यामागे एक मोठं वास्तव दडलं होतं आणि ते जाणून घेण्यासाठी मला रज्जूच्या भूतकाळात पोहोचायचं होतं. एक स्त्री असल्याने तिने केलेला गुन्हा कोणतीही सामान्य मुलगी करू शकत नाही. म्हणूनच मी रजियाचा भूतकाळ जाणून घेण्याचे ठरवले. पण तिचा भूतकाळातील इतके भयंकर सत्य माझ्यासमोर येणार आहे हे मला थोडेच माहीत होते. आणि त्या सत्यापर्यंत पोहोचल्यावर माझे भान हरपले. माझे नाव उर्मिला आहे आणि मी जेलर होते आणि रोजच्या प्रमाणे मी सकाळ सकाळी राऊंडला होते. माझी इथे पोस्टिंग होऊन फार दिवस झाले नव्हते, त्यामुळे मी इथे फार कमी लोकांना ओळखत होते. नाहीतर मला सवय होती एक एक कैद्यांवर लक्ष ठेवायची, जेलरमधील सर्व बाबींवर लक्ष द्यायची. माझी नोकरी अशी होती की मी खूप कडक झाले होते. माझ्यातली कोमलता पूर्णपणे नाहीशी झाली होती, कारण माझा ज्या महिलांसोबत संपर्क असे त्या सर्वच गुन्हेगार होत्या आणि शिक्षा भोगत होत्या. त्यांच्यात आई, बहीण, मुलगी अशा भावना मी कधीच पाहिल्या नव्हत्या. काही वडिलांना मारून इथपर्यंत पोहोचल्या होत्या, तर काहींनी आपली मुले विकली होती आणि म्हणूनच माझे मन त्यांच्यासाठी खूप कठोर झाले होते. मी माझ्या कामाबद्दल खूप प्रामाणिक होते आणि माझ्या कर्तव्याचे पालन करणारी होते. त्यामुळे माझ्या विभागात मला खूप मान होता आणि जिथे कुठे गडबड होईल तिथे माझी पोस्टिंग होत असे. आणि यावेळीही मी या कारागृहात आले, जिथे धोकादायक गुन्हेगार शिक्षा म्हणून ठेवले जात होते. हा तुरुंग खूप मोठा होता आणि आज पहिल्यांदाच मी या भागात आले, जिथे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या महिलांना ठेवण्यात आले होते. या भागात बहुतांश वृद्ध महिला उपस्थित होत्या, ज्यांच्या चेहऱ्यावर निर्दयीपणा स्पष्ट दिसत होता. या कारागृहातील गुन्हेगाराचा फाईल मी अजून तपासल्या नव्हत्या, त्यामुळे कोणत्याही गुन्ह्याची मला फारशी माहिती नव्हती. मी सर्वांवर लक्ष ठेवून होते, म्हणूनच माझी नजर अशा गुन्हेगार महिलावर पडली, जिचे पोट मर्यादापलीकडे मोठे होते. आणि हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि मी माझ्या मागे आलेल्या हवालदाराला विचारले, या बाईला काय झाले आहे? तर तिने सांगितले की ती गरोदर आहे, पण ती या अवस्थेत कारागृहाचा या भागात का होती हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं. ती 35 वर्षाची सुंदर आणि हसीन स्त्री होती, जिच्या चेहऱ्यावरच्या जखमा सांगत होत्या की तिने काहीतरी मोठा गुन्हा केला आहे आणि ती इथपर्यंत पोचली आहे. जिच्या चेहऱ्यावर खुणा आजही आहेत. सहसा मी गुन्हेगारांना प्रथमदर्शी चांगले ओळखायची, पण काही वेळा काही चेहरे प्रथमदर्शी समजत नव्हते आणि त्या महिलेचा चेहराही तसाच होता. मला वाटले काही दिवसापूर्वीच ती इथे आली असावी. असा विचार करून मी तिला विचारले की किती दिवस झाले इथे येऊन आणि कोणत्या गुन्ह्याने इथपर्यंत पोहोचली? निदान तुझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाची तरी तू काळजी केली असती. माझे म्हणणे ऐकून ती मोठ्याने हसली आणि म्हणाली की मी गेली 6 वर्षे इथे आहे. आता मला माझा गुन्हा आठवतही नाही. त्या महिलेचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले आणि हवालदाराला विचारले, ती खरे बोलते आहे का? 6 वर्षापासून इथे आहे? तर हे मूल कुणाचे आहे? कारण हा महिला कारागृह आहे आणि पुरुषाशिवाय ती गर्भवती कशी होईल? माझ्या प्रश्नाला उत्तर देताना हवालदार काहीच बोलली नाही आणि ती माझ्या पाठीमागे शांतपणे उभी राहिली, जणू तिला स्वतःला याची जाणीवच नाही.
मी त्या महिलेला आणखीन काही प्रश्नांची उत्तरे विचारण्याआधीच मला सांगण्यात आले की कोणीतरी माझ्या ऑफिसमध्ये आले आहे. हे ऐकून मी लगेच माझ्या कार्यालयात परतले. काही सरकारी लोक तातडीच्या कामासाठी आले होते आणि मी त्यांच्यात इतकी व्यस्त झाली की मी संध्याकाळीच मोकळी झाले आणि मग माझी ड्युटी संपली आणि मी घरी परतले. ती स्त्री आणि तिची गर्भधारणा माझ्या मनातून पूर्णपणे गेली होती, कारण माझ्यावर कामाचा जास्त बोजा होता. माझी त्या तुरुंगात पोस्टिंग झाली कारण इथली व्यवस्था अस्ताव्यस्त झाली होती. जुन्या जेलरने कैद्याशी गैरवर्तन केले होते आणि त्यामुळे संघटनेची बदनामी होत होती. प्रत्यक्षात येथे आल्यानंतर मला जाणवले की येथे खरंच सर्व काही उलटे आहे आणि काहीही त्यांच्या जागी नाही. कैद्यांना नीट जेवण मिळत नव्हते. त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठीही विशेष व्यवस्था नव्हती. कैद्यांना माणसासारखे न ठेवता शेळ्या मेंढ्यांसारखे ठेवले होते. प्रत्येक कारागृहात 12 महिला बंद होत्या. माझ्या पोस्टिंगला 15 दिवस झाले होते आणि हे 15 दिवस मी असे घालवले होते की मला डोकं खाजवायला देखील वेळ मिळाला नाही. आणि आजही मी इतकी थकले होते की आज माझा एकुलता एक मुलाचा वाढदिवस आहे हे विसरले होते. मी घरी आले तेव्हा माझा मुलगा माझी वाट पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव होते, म्हणून मी त्याला प्रेमाने माझ्या मांडीवर घेतले आणि म्हणाले की मला इतका उशीर झाला म्हणून सॉरी. माझ्या सासूबाईंना आणि मुलाला माझं काम चांगलंच माहीत होतं, त्यामुळे माझ्यावर फार काळ कोणी रागावलं नाही. माझ्या मुलानेही पटकन होकार दिला आणि आम्ही त्याचा वाढदिवस खूप छान साजरा केला. माझा मुलगा रोहित हा माझा एकुलता एक मुलगा होता, जो खूप नवस आणि प्रार्थना करून जन्माला आला होता, म्हणून माझा जीव त्याच्यात होता. मी माझ्या कामात कितीही व्यस्त असले तरी मी नेहमीच रोहितसाठी वेळ काढते. आज खूप दमलेले असतानाही मी त्याचा वाढदिवस अतिशय थाटामाटात साजरा केला. रात्री थकून मी झोपायला आडवे झाले तेव्हा अचानक मला त्या बाईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसला, जिला मी सकाळी सकाळी भेटले होते. मी तिच्याबद्दल विचार करत होते की माझा नवरा म्हणू लागला, काय झालं आहे, एवढ्या रात्री सुद्धा तुला माझ्यासाठी वेळ नाही. त्याचे बोलणे ऐकून मला हसू आले. मी त्याला खूप कमी वेळ द्यायची हे खरे होते आणि माझ्या कामाची जबाबदारी ते चांगलीच समजून घेत होते. ते म्हणू लागले की एवढ्या वर्षात आपण फक्त एका मुलाचे आई वडील आहोत. मला वाटते की आपल्याला अजून मुले असावीत. त्यांचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. ते काय म्हणताय हे मला चांगलंच माहीत होतं, पण त्या क्षणी माझ्या मनात कैदी क्रमांक 248 रजिया बानो धावत होती. म्हणून मी लगेच त्यांना विचारलं की पुरुषाशिवाय स्त्री गर्भवती होऊ शकते का. माझे बोलणे ऐकून त्यांना धक्काच बसला आणि म्हणू लागले की नाही, एकटी स्त्री गर्भवती होणे कसे शक्य आहे. केवळ मानवच नाही तर प्राण्यांनाही संततीसाठी जोडीदाराची गरज असते. पण आता हा प्रश्न का विचारते. मी हसले आणि बोलणे टाळले. मी माझ्या पतीला माझ्या जेलबद्दल फारसे सांगितले नाही. मी माझे वैयक्तिक आयुष्य आणि कामाचे आयुष्य वेगळे ठेवायचे. काही वेळातच मला त्यांच्या कुशीत आराम वाटू लागला आणि दिवसभराचा थकवा आणि रजिया विसरून मी त्यांच्यासोबत सुंदर वेळ घालवू लागले. रोहित हा माझा आणि माझा नवऱ्याचा एकुलता एक मुलगा होता, ज्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते. गर्भ राहतच नव्हता. खूप उपचार आणि खूप प्रार्थना करून रोहित माझ्या मांडीवर आला होता आणि एक रज्जू होती जी बिना पुरुषाची मूल जन्माला घालत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर मी या केसवर काम सुरू केले. तुरुंगात काही गैरकृत्य करताना एखाद्या कैद्याला मी शांतपणे पाहू शकत नव्हते. मला खात्री होती की रजिया सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकून परपुरुषाशी संबंध बनवते आणि ती इतक्या लोकांना कशी फसवू शकते याचे रहस्य मला जाणून घ्यायचे होते. पण त्याआधी मला तिचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता. कल्पनाही करू शकत नसल्याने एका भयानक गुन्ह्याची ती शिक्षा भोगत होती. 8 ते 10 वर्षापूर्वी तिने तिच्या वडिलांची हत्या केली होती आणि त्यांचे तुकडे केले होते. काही लोकांना तिच्यावर संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि अशा प्रकारे रजियाला अटक करण्यात आली आणि तिने स्वतःच आपला गुन्हा कबूल केला की तिने आधी तिच्या 60 वर्षाच्या वडिलांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर क्रूरपणे करवतीच्या साह्याने त्यांचे तुकडे केले. एक मुलगी स्वतःच्या वडिलांशी असे कसे करू शकते हे जाणून घेण्यासाठी मी रजिया राहत असलेल्या परिसरात पोहोचले आणि तिथे गेल्यावर मला जे कळले
त्याने मी हैराण झाले. रजियाचे वडील मद्यपी होते आणि ते सतत दारूच्या नशेत असायचे आणि त्या नशेत त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच रजियाच्या आईला मारझोड करणे सोडले नाही. त्यांच्या छळाला कंटाळून रजियाच्या आईने आत्महत्या केली होती. त्यावेळी रजिया फक्त 15 वर्षाची होती. रजियाच्या आईने स्वतः हे जग सोडले, परंतु रजियाला तिच्या वडिलांच्या भरोश्यावर सोडले. रजियाच्या वडिलांनी आपल्या 15 वर्षाच्या मुलीला आपल्या नशेचा बळी बनवले आणि जेव्हाही त्यांच्याकडे दारूसाठी पैसे नसायचे तेव्हा तो रजियाला भीक मागण्यास भाग पाडायचा. आणि जेव्हा रजियाने या सगळ्यांसाठी नकार दिला तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी पाहिले की रजियाच्या घरी रंगबिरंगी लोक येऊ लागले. ती माणसे का यायची आणि रजिया किंवा तिच्या वडिलांशी त्यांचे काय नाते होते हे कोणालाच माहिती नव्हते. आणि मग एके दिवशी रजियाने कोरमा शिजवून संपूर्ण परिसरात वाटला. तेव्हा काही लोकांना संशय आला की हे मांस मानवी मांस आहे आणि म्हणूनच पोलिसांना माहिती देण्यात आली आणि त्यांना कळले की रजियाने स्वतःच्या वडिलांनाच मारून त्यांचा कोरमा बनवून वाटले आहे. त्याच दिवशी तिला अटक करण्यात आली आणि तिने याची कबुली दिली आणि न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रजियाने इतके कठोर पाऊल का उचलले आणि त्या माणसांचा रजिया किंवा तिच्या वडिलांशी काय संबंध होता हे कुणालाही माहिती नव्हते. रजियाने वडिलांना कसे मारले? एका 16-17 वर्षाच्या मुलीने काय एवढा मोठा गुन्हा केला असेल? रजियाचा ना कोणी नातेवाईक होता ना तिला ओळखणारा कोणी. त्यामुळेच रजिया आता कुठे आहे, ती कोणत्या तुरुंगात आहे आणि तिला काय शिक्षा झाली आहे याची माहिती वस्तीतल्या कुणालाही मिळाली नाही. रजियाचा भूतकाळ तिचा वर्तमान इतकाच गुंतागुंतीचा होता आणि आता तीच होती जी मला सविस्तर आणि सत्य सांगू शकत होती. पण तिचे विचित्र हसणे माझ्या कानाचे पडदे फाडायचे. सर्व माहिती मिळाल्यानंतर मी कारागृहात पोहोचले. तेव्हा मला कळाले की रजियाची तब्येत ठीक नाही. जेलचे डॉक्टर तिच्या चेकअपसाठी आले होते आणि मीही तिथे पोहोचले. मी संभाषणात या डॉक्टरांना विचारले की रजियाच्या मुलाची प्रस्तुती कोणी केली. त्यावर त्यांनी सांगितले की ती इथे डॉक्टर आहे आणि तिने रजियाच्या प्रत्येक मुलाची प्रसूती केली आहे. रजियाला नेहमी जुळी आणि निरोगी मुलं झाली होती. मी डॉक्टरांना विचारले, मग रजियाची मुलं कुठे आहेत? त्यांना सरकारी बालगृहात पाठवले आहे का? माझे बोलणे ऐकून त्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांना काही माहीत नाही. मी जुन्या जेलरशी रजियाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी तिच्याशी बोलू शकले नाही. त्यांची बदली करून दूर कुठेतरी एका छोट्या भागात पाठवण्यात आले होते. आता मला रजियाची तब्येत बरी होण्याची वाट पाहावी लागणार होती, कारण ती खूप आजारी होती. अंधारा कोठडीचा श्वास कोंडणाऱ्या वातावरणात गर्भवती महिलेला जगणे खूप कठीण होते. मात्र रजिया गेल्या 7 वर्षापासून गरोदर राहत होती. जवळपास 2 दिवसांनी रजियाच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली होती. म्हणून मी तिला माझ्या ऑफिसमध्ये बोलावून तिला बरं वाटेल म्हणून आधी ज्यूस प्यायला लावला. रजियाने शांतपणे ज्यूस प्यायला. मग मी तिला म्हणाले की मला तिला मदत करायची आहे आणि मी तिला इथून स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते जर तिने मला स्वतःबद्दल सर्व काही खरे सांगितले. तर मी तिची शिक्षा बऱ्याप्रमाणे कमी करू शकते. रजियाने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाली की तिला तुरुंगाच्या भिंतीबाहेर जायचे नाही, कारण बाहेरच्या जगात तिच्यासाठी काहीच उरले नाही. मी हसून रजियाला म्हणाले की तिची मुलं तिची वाट पाहत असतील आणि तिने ज्या मुलांना जन्म दिला आहे ती त्या मुलासोबत चांगलं आयुष्य जगू शकते आणि त्या मुलाचाही कोणीतरी बाप असेल जो त्यांना चांगलं आयुष्य देईल, जे त्यांना तुरुंगात कधीच मिळू शकत नाही. रजियाने माझ्याकडे ओलसर डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाली, तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास का नाही बसत? माझ्या मुलांना वडील नाही, मी कुणाला ओळखत नाही आणि मला माहित नाही की माझी मुलं कुठे आहेत, कोणत्या अवस्थेत आहेत. तसे मी गर्भवती कशी होते हे मला माहित नाही. मला एवढंच माहित आहे की माझी मुलं माझ्यापासून दुरावलेली आहेत आणि मी माझ्या प्रत्येक मुलाच्या आठवणीत दुःख करत राहते. आज रजिया पूर्वीसारखी हसत नव्हती, पण आजाराच्या प्रभावाने ती उदास झाली होती. तिच्या बोलण्याने मला खरोखरच आश्चर्य वाटले, कारण ती ज्या पद्धतीने बोलत होती मला तिच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले होते. जेव्हा मी तिला पुन्हा विचारले, तुला खरंच माहित नाही का तू गरोदर कशी झालीस? तिने नकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते
आणि ती मला तिच्या परीक्षेची कहाणी सांगत होती. ते ऐकून माझ्याही डोळ्यात अश्रू येऊ लागले. मी कठोर होते, पण मी एक माणूस होते आणि तिच्या कथेने माझ्या अंगावर काटा उभा राहिला. रजियाने मला सांगितले की तिच्या वडिलांनी त्याच्या व्यसनासाठी तिला धंदा करायला लावला होता आणि ती घराच्या 4 भिंतीत रोज उद्ध्वस्त होत होती. आणि जेव्हा अत्याचार मर्यादेपलीकडे वाढले तेव्हा ती कंटाळली आणि तिने आपल्या वडिलांचा खून केला. तिला तिने केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप झाला नाही, कारण तिने वडिलांच्या शरीराचे जितके तुकडे केले होते त्यापेक्षा जास्त जखमा तिच्या वडिलांमुळे तिला झाल्या होत्या. शिक्षा भोगण्यासाठी ती तुरुंगात गेली, पण इथे येऊन 6 महिन्यांनी ती गर्भवती असल्याचे समजले. तुरुंगात आल्यानंतरच ती गरोदर राहिली हे तिला चांगलंच माहिती होतं. आणि हे मूल कुणाचे आहे ते तिच्या पोटी कसे आले तिला काहीच माहिती नव्हते. आणि त्यानंतर तिने अशा 14 मुलांना जन्म दिला आणि पुन्हा एकदा ती गरोदर राहिली. तिची कहाणी ऐकल्यानंतर मला समजले की ती एक निरागस मुलगी आहे. पण मग दोष कुणाचा होता? आणि हेच जाणून घेण्यासाठी मी कारागृहात चौकशी सुरू केली आणि माझ्या सहकाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा असे भयानक सत्य समोर आले की माझा जीव जाण्याची वेळ आली. माझ्या आधी इथे जी जेलर होती ती इथल्या डॉक्टरांना मिळालेली होती आणि कैद्यांचा मासिक तपासणीच्या वेळी तिने रज्जूचा आत पुरुषाचे शुक्राणू टाकले होते आणि मुलाचा जन्म झाला की त्याला विकत असे. ती जेलर अशा घृणास्पद कृत्यामध्ये सामील होती आणि तिला चांगले माहिती होते की कोणत्या कैद्याचे कुटुंब त्यांना भेटायला येत नाही आणि त्याच कैदी महिलांचा आपल्या कामासाठी वापर करून चुकीचे काम करून पैसे कमवत असत. ती खरोखरच अत्याचाराची शिकार झाली होती आणि तिने कोणत्याही पुरुषाबरोबर काहीही केले नव्हते. ती इतक्या मुलाची आई कशी झाली हे तिला स्वतःलाही माहीत नव्हते. मी त्या जेलर विरुद्ध तक्रार पाठवली आणि रज्जूची शिक्षा कमी केली. आता काही दिवस बाकी आहेत आणि त्यानंतर ती मोकळी होईल. मी तिला आश्वासन दिले आहे की मी तिला घरी नेईन आणि तिला चांगले आयुष्य देईन. ती माझ्या घरी राहून माझ्यासाठी इज्जतीने काम करू शकते. हे ऐकून तिला खूप आनंद झाला आणि आता तिला मूल होणार होतं. त्याच्यावर रज्जूचा अधिकार राहणार होता. मी आता तिला तिच्या मुलापासून वेगळं करू शकत नव्हते. तुम्हाला काय वाटते, माझ्या आधीच्या जेलरला या गुन्ह्याची शिक्षा होईल की तिच्या वर्दीमुळे ती कायद्याच्या तावडीतून वाचेल? तुरुंगातल्या भयंकर शिक्षांबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.